पाहतोय आपण राहुल कोटप्याचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब होताना पाहायला भेटतं. एक धाव मात्र या ठिकाणी कुशलच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एक धावेने या ठिकाणी स्वतःचं देखील अकाउंट खोललं जातंय आणि संघाचे धाव फलक पाहिलं तर 2 धावेवरती जाऊन पोहोचतंय. गोलंदाजीवरती गोलंदाज राहुल गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू ज्यावेळी फेस केला, पहिला चेंडू फेस करत असताना वाईटच्या स्वरूपामध्ये आला. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू फेस करत असताना एक धाव. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चांगला स्ट्रोक दिला, गॅप मधून काढला पॉईंटच्या, परंतु क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतो. एक धाव कंप्लीट, 2 धाव देखील कंप्लीट केलेले आहेत आणि 2 धावा कंप्लीट करत असताना या ठिकाणी 2 धावेवरती थांबावं लागते. फलंदाज दीपक याला 2 धावींशी धावपुढे पुढे ससळल्यानंतर धावफलकावरती धावा लागतील, त्यामध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीवरती गोलंदाज राहुल गोलंदाजी करत असताना अटोवर विकेट त्याच्या समोर मात्र फलंदाज दीपक. मागचा सामना देखील जिंकवला होता दीपकने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परत एकदा तीच दिशा दिली होती, परंतु शेड्यूलच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षण चेंडूवरती आला, थ्रू पेक करेल आणि एक धाव मात्र खर्च करताना पाहायला भेटते. धावांचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं शतक असताना ज्यावेळी पहिला सामना कुशल 11 सासूळ खेळत असताना म्हणून षटकारांचा पाऊस पाडला होता आणि आता मात्र पूर्णपणे कमबॅक करून ठेवले होते, गोलंदाज करून ठेवतोय. अर्थातच राहुल त्याच्या समोर आता कुशाल सज्ज होते. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे बीट केलं, फलंदाज झाला. निर्धाव चेंडूची सांगता होती, चांगला चेंडू राहुलच्या माध्यमातून टाकण्यात आला आणि पाहिलं तर 5 धावा खात्यावरती आहेत. कुशाल 11 सासूळ संघ प्रथमचा फलंदाजी करत असताना पहिले शतक प्रगतीपथावरती असताना 5 धावा मात्र खात्यामध्ये ऍड आहेत. पॉवर प्लेचे शतक जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुल गोलंदाजीवरती सज्ज झाला. परत एकदा कोटप्पाचा चेंडू त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न या ठिकाणी फसतो आणि चेंडू मात्र जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव, एक टप्पा घेऊन पूर्णपणे डिक्लेअर झोन मध्ये उसळ घेतली चेंडूने आणि एक धाव मात्र येताना पाहायला भेटली. मोठा फटका जरूर मारला होता फलंदाज कुशाल याने, परंतु जो ताकद आहे ती ताकद पूर्णपणे त्या ठिकाणी चेंडूवरती लागले नाही आणि ते चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला भेटले. एक धाव मात्र येते खात्यामध्ये. 6 धावा धावफलकावरती आहेत. स्वतः 2 धावेवरती खेळताना पाहायला होते. किशोर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पेच करत असताना 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत शेष झालेला, अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचे शतक टाकत असताना एक विकेट गोलंदाजी करत असताना राहुलची गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे कुशाल आणि दीपकला कमबॅक करून ठेवलंय. कोणताही मोठा फटका येऊ देत नाही आपल्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू मोठा फटका येईल का नक्कीच पाहायला भेटेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, हवेमध्ये चेंडू असेल, बॅटची कट लागले, हवेमध्ये चेंडू स्वतः रक्षक येतो चेंडूवरती. फलंदाज मात्र बाद होते. ज्या फलंदाजानं मागचा सामना 10 चेंडू 41 धावा करत असताना विजय करून दिला होता तो फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. आता जर कुशाल स्वतः कर्णधार मैदानाच्या बाहेर येताना पाहायला भेटतोय. फलंदाज क्रमांक पहिला गडी बाद होतोय. पहिला घरात या ठिकाणी घरी जाताना अर्थातच आपल्या स्तंभूच्या दिशेने जाताना पाहायला भेटते कुशाल. बॅक टू पवेलियनची दिशा. चांगले गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती मात्र एक विकेट घेणं यश मिळाले. गोलंदाज राहुल याला पॉवर प्लेचे शतक जरूर टाकत होता आणि पॉवर प्लेचे शतक ज्यावेळी टाकत होता त्यावेळी मात्र एक विकेट जरूर मिळाले. चांगले गोलंदाजी. धावफलक पाहिलं तर 6 धावेवरती स्थिरावलं आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये कोणाला जाताना पाहायला भेटतोय. तर दुसरं शतक हाताळण्यासाठी अर्थातच 4 षटकांचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि ते 4 षटकांचा सामनाचा खेळ करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर होते. एकीकडे कुशल होता तर दुसरीकडे दीपक. हे 2 फलंदाज जरूर होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु जे वेळी विकेट आले अर्थात कुशलची विकेट पडली त्यानंतर मात्र त्याच्या घेण्यासाठी कुणाल सज्ज होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीवरती गोलंदाज यस तर गोलंदाजीवरती गोलंदाज पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा हाताळण्यासाठी अर्थातच यश येतोय गोलंदाजीवरती.
त्याच्या समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्थात कुशलची जागा घेण्यासाठी जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला तो फलंदाज मात्र स्ट्राईक वरती खेळताना पाहायला भेटतोय. कोटप्पाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, गॅप सोडला, मात्र मिड विकेटच्या क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू खाली फील करेल तर तोवर मात्र एकच धाव भेटेल. एक धावेवरती समाधान मानावे लागते फलंदाज कुणाला आला आणि एक धावीची धावफलक पुढे सरळ धावफलकावरती धावा लागतील त्या म्हणजे 7. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी सरसवून दिलाय कव्हरला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येते, चेंडू फेक करेल तर तोर घेईल मात्र 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरळ धावफलकावरती धावा लागतील त्या म्हणजे 9 धावा धावफलकावरती. सुवर्ण संधी फलंदाजांसाठी असेल जर हेलिकॉप्टर शॉट अर्थात हेलिकॉप्टर शॉट मध्ये षटकार गेला तर संजय महादेव भोईर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देईल. प्रत्येक खेळाडूसाठी ही सुवर्ण संधी आहे. हो हो लागून दिला चेंडू, परंतु लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाते सरळ सीमा रेषे पार. 6 धावा बॅटिंग मधून येते दीपकच्या 6 धावा. फक्त हेलिकॉप्टर शॉटलाच हे पारितोषिक असेल संजय महादेव भोईर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. फक्त हेलिकॉप्टर शॉट जर लगावला तरच त्याच चेंडूला मात्र 500 रुपये दिले जातील. गोलंदाजीवरती गोलंदाज यश गोलंदाजी करत असताना दीपकच्या बॅट मधून निघाला घणाघाती पार आक्रमक षटकार. आता मात्र परत एकदा तेज दिशा दिली परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होता. फलंदाज बाद होणार, दीपकला मात्र जावं लागेल माघारी. एक षटकार जरूर लगावला होता, त्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, ताकद कमी पडली आणि ताकद कमी पडत असताना मात्र क्षेत्ररक्षण चेंडूवरती आला झेलबाद होताना फलंदाज स्तंभच्या आसनाने जाताना. तर आदरणीय संजय महादेव भोईर यांच्याकडून फक्त हेलिकॉप्टर शॉटसाठी 500 रुपये दिले जातील. प्रत्येक खेळाडूला ही सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रणजी सिद्धी चषक 2021 मध्ये सर्व खेळाडूंना मात्र प्रोत्साहन देण्याचं काम हे आयोजक अर्थातच प्रिय प्रमुख कोणी असतो त्यांच्या मार्फत केलं जातं, प्रेक्षकांच्या मार्फत केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना यश ज्यावेळी पहिला चेंडू पेश करत असताना 1 धाव खर्च केली होती, दुसरा चेंडू पेश करत असताना 2 धावा खर्च केल्या होत्या आणि ज्यावेळी तिसरा चेंडू पेश करत असताना मोठा फटका आला होता दीपकच्या बॅटवरून. 4थ्या चेंडूवरती फलंदाजावर मात्र स्तंभची दिशा दाखवली. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत शेष झाला आहे. धावफलकावरती धावा पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती आहेत. शतक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये असताना 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज परत एकदा सज्ज होईल यश, त्याच्यासह नवीन आलेला फलंदाज विराज. शायकवरती पाहतो विराज शायकवरती कुणाल, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ह्या 2 फलंदाजावरती पूर्णपणे जबाबदारी असेल आपल्या संघाची. धावांचा डोंगर रचायचा असेल, धावांचा डोंगर रचा, कारण समोर देखील तेवढ्या ताकदीचे संघ देखील आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, हेलिकॉप्टरचं सिलेक्शन करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु ते प्रयत्न पोहोचतो चेंडू मात्र पूर्णपणे चक बीट करून जातो सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चुकीचे सांगता होते. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, सातत्याने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगली लेन, चांगला टप्पा आणि चांगला वेग देताना मात्र आपल्या गोलंदाजीवरती यश आपण पाहतोय आणि यश हा गोलंदाजीवरती आले स्वतःच्या संघासाठी यश मिळवून देईल का नक्कीच पाहायला भेटेल. तर सज्ज होते परत एकदा यश. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता खोलून काढला टप्प्याला, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम होताना पाहायला भेटतंय. चेंडूने उसळी घेतली होती डोक्यावरून जाण्याची, परंतु ते चेंडू अडवण्यात यश मिळाले क्षेत्ररक्षकाला आणि मात्र 1 धाव कंप्लीट. षटक क्रमांक 3 देखील संपते. 3ऱ्या षटकाची धावफलकावरती पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती. ज्यावेळी याच्या अगोदरचा जो सामना आपण पाहिला होता तो सामना मात्र पूर्णपणे कुशलनं मात्र षटकाराने चौकार लगावले होते आणि तो फलंदाज ज्यावेळी मैदानाच्या बाहेर गेला त्यावेळी पूर्णपणे जबाबदारी दीपक वरती होती. ज्यावेळी दीपकने देखील मोठे फटके लगावले, त्यानंतर ज्यावेळी दीपक बाद झाला आता मात्र पूर्णपणे जबाबदारी कुणाल आणि विराज वरती असतील. हे 2 फलंदाजावरती पूर्णपणे जबाबदारी. संघाचे धाव बोर्ड आहे ते पूर्णपणे उंचावरती नेते. षटक क्रमांक 2 देखील संपले. 3ऱ्या षटकाचं आपण पाहतोय कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार नक्कीच पाहायला भेटतंय.
सन्माननीय गावातील ज्येष्ठ नागरिक भागीरथजी भोईर यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं. आपल्या देखील आम्ही रिद्धी चषकाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या शतक हाताळण्यासाठी हो 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 आकुटप्पाचा चेंडू त्याला ढकलून दिले सरळला मिड विकेट आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातो सरळ सीमा रेषे पार. 6 धावा येताना खात्यामध्ये ऍड केले असतील 6 धावा आणि स्वतःच अकाउंट देखील खोलतोय 6 धावेने. धावफलक पुढे सरळ धावफलकावरती धाव पाहिजे आपण 22 धावा धावफलकावरती. गोलंदाजीवरती गोलंदाजी करत असताना तिसरे शतक हाताळण्यासाठी संग्राम गोलंदाजीवरती आला. त्याच्यावरती चढवलेला हल्ला आपण पाहतोय. अर्थात विराटच्या बॅट मधून निघाला हा घनगती पार आक्रमण केले मात्र पहिल्या चेंडू पासून चेंडूवरती अर्थात संग्रामच्या या गोलंदाजीवरती संग्राम मात्र सज्ज होतो. परत एकदा वरती विकेट त्याच्या समोर मात्र फलंदाज असेल विराट. दीपक या फलंदाजीची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज विराट जरूर आला होता. त्या बॅट मध्ये षटकार देखील आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करून घ्यायचा आहे विनंती केली जाते BS बॉईज दिवा संघाच्या सर्व खेळाडूंना. आपण लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने देखील खेळायचे. तर सहकार्य करा आयोजकांना. रेडिसिटी चषक 2021 मध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं सरसे स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं परत एकदा सरसे स्वागत. गोलंदाजीवरती संग्राम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समोर मात्र फलंदाज आहे विराट. मोठा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू मात्र पूर्णपणे बीट करून जातो फलंदाजाला. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला भेटतो. एक धावेवरती समाधान मानून वगैरे फलंदाज विराज आला. एक धाबींची धावफलक पुढे सरळ धावफलकावरती धावा लागतील 23 धावा धावफलकावरती. स्पीडअप करून घ्यायची विनंती केली जाते. गोलंदाजाला देखील विनंती केली जाते. तर सज्ज होते परत एकदा संग्राम. मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. दिशाहीन गोलंदाजी करत असताना वाईटचा इशारा मात्र पंच येथील भेटच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि एक अवंत धाव खात्यामध्ये ऍड केले जाईल. अवंत धावींची धावफलक पाहिलं तर 24 धावींवरती जाऊन पोहोचतोय. शतक क्रमांक 3 प्रगती पदावरती असताना संग्राम मात्र गोलंदाजीवरती आहे. वरती विकेट आता मात्र कोणाच्या बॅट मधून निघाला हा आक्रमण. चेंडू जातो सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषे पार 6 धावा. 6 धावांची धावफलक पुढे सरसळल्यानंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतो 30 धावा धावफलकावरती. फलंदाजी करत असताना विराटच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आपण देखील पाहतोय. तर सज्ज होते संग्राम गोलंदाजीवरती. तर स्पीडअप करून घ्यायचंय विनंती असेल. संग्राम गोलंदाजीवरती गोलंदाजी टाकण्यासाठी त्याच्यावरती चढवलेला हल्ला आपण पाहतोय कोणाच्या माध्यमातून. परत एकदा बिग हिट. परत एकदा स्टँड केलंय. चेंडूला मात्र ढकलून दिले सरळ लॉंग आउटच्या डोक्यावरून सीमा रेषे पार 6 धावांसाठी. 6 धावांची धावफलक पुढे सरळ धावफलकावरती धावा लागतील 36 धावा धावफलकावरती. गोलंदाजीवरती गोलंदाज संग्रामवरती चढवलेला हल्ला. तिसरे शतक प्रगती पथावरती असताना तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा येताना पाहायला भेटतो आणि ह्या धावा मात्र खूप महाग ठरू शकतात का BS बॉयज दिवा संघाला नक्कीच पाहायला भेटेल. गोलंदाजी संग्राम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये तिसरे शतक जरूर हाताळत असताना अर्थातच कर्णधाराने विश्वास ठेवला होता त्याच्यावरती आणि तो विश्वास आपण पाहतोय ते विश्वास सार्थक करताना पाहायला भेटतोय. वडपाचा चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या मधून चेंडू खोलून काढलाय. चेंडू मात्र जमिनी लगतचा चेंडू जाते सरळ सीमा रेषे पार. परत एकदा कोणाच्या बॅट मध्ये निघतो हा मोठा फटका. अर्थात 4 धावा येताना पाहायला भेटतोय. 4 धावीची धावफलक पुढे सरसळल्यानंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 40 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. फलंदाज मात्र कोणाला या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला भेटते. संग्रामवरती चढवलेला हल्ला कुणालच्या बॅट मधून. तसं जे होते परत एकदा संग्राम सज्ज होते त्याच्या समोर मात्र कुणाल परत एकदा
फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, स्कोरला इथे क्षेत्ररक्षण चेंडूवरती येणार चोरपेक करार. एक धाव मात्र कंप्लीट करतोय फलंदाज आणि एक धावीवरती परत एकदा समाधान मानायला लागते. फलंदाज कुणाल याला एक धावींनी धावफलक पुढे सरसळत आणि शतक क्रमांक तिसरे देखील संपते. तिसऱ्या षटकानंतर धावफलकावरती धावा पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती असताना शतक 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीवरती गोलंदाज येतोय मोनिश येतोय गोलंदाजीवरती. मागच्या सामन्यामध्ये एक धाव फक्त आपल्या गोलंदाजीवरती खर्च केले होते आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोनिश गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर मात्र फलंदाज आहे कुणाल आणि विराज, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कुणालच्या बॅट मधून भरपूर 2 षटकार पाहिले, एक चौकार देखील आपण पाहिला. 41 धावा धावफलकावरती आहेत शतक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना. कोटप्याचा चेंडू या ठिकाणी चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फील करतोय आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका बाजूला मारण्याचा प्रयत्न केला होता कुणालने, तो प्रयत्न कुठेतरी असफल होताना पाहायला भेटला. बॅट आणि बॉलचा कुठेतरी संपर्क आला नाही. बॅटची कट घेऊन चेंडू मात्र डिक्लेअर अर्थातच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाजीवरती गोलंदाज परत एकदा सज्ज होते मोनिश. टप्प्याचा चेंडू या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षण जाणार चेंडूवरती. याच फलंदाज बाद होतोय. कुणालला जावं लागते स्तंभूच्या आश्रयाने. एक मोठी विकेट अर्थातच ज्यावेळी दीपकची विकेट पडली त्याच्या मागे मात्र कुणालची विकेट. आता पाहूया कुणालची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. अर्थातच कुशाल 11 सावसोळी संघाकडून नक्कीच पाहायला भेटेल. कुणालने देखील चांगले फलंदाज केले आणि त्याच्या जे 2 षटकार आहेत ते 2 षटकार कुठेतरी महागे ठरू शकतात, कारण नक्कीच पाहायला भेटेल. चांगले खेळ आतापर्यंत धावफलकावरती पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत शेष करत असताना पहिला चेंडू निर्धाव येताना त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट. अर्थात मोनिश गोलंदाजीवरती होते. राकेशने का त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता त्याचं मात्र उदाहरण या ठिकाणी मोनिश दाखवून देते. परत एकदा सज्ज होते राठमोर विकेट. कुटुंबाचा चेंडू या ठिकाणी दिशा जरा भरकटली, चेंडू मात्र या ठिकाणी जातो या वाईटच्या स्वरूपामध्ये. एक धाव भेटणार, 51 धाव खात्यामध्ये ऍड होणार. त्याविषयी धावफलक पुढे सरळ धावफलकावरती धावा लागतात ते म्हणजे 42 धावा धावफलकावरती. गोलंदाजीवरती मोनिश गोलंदाजी करत असताना जरा गतीमध्ये कुठेतरी परिवर्तन केलं होतं गतीमध्ये आणि दिशा कुठेतरी थोडी अंदाज चुकला आणि चेंडू मात्र सरळ वाईटच्या स्वरूपामध्ये जाताना पाहायला भेटला. मोनिश परत एकदा सज्ज होतोय वरती विकेट. टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. परत एकदा जरा दिशा भरकटली, चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येणार. 51 धाव खात्यामध्ये ऍड होणार नक्कीच. 2 चेंडूचा खेळ करत असताना ज्यावेळी पहिला चेंडू पेश करत असताना अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली होती. दुसऱ्या चेंडूवरती विकेट जरूर आले होते, पण तिसरा चेंडू ज्यावेळी टाकत असताना 2 अवंतर धाव मात्र खात्यामध्ये ऍड. अर्थात 2 वाईटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी होते गोलंदाज परत एकदा सज्ज होते मोनिश. त्याच्या समोर मात्र फलंदाज आहे विराज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर गणेश मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही विराज आहे. ते बॅट मधून षटकार देखील पाहिला आपण. ते विराज मात्र मैदानाच्या आत फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. वेगवान गतीचा चेंडू पूर्णपणे फलंदाजाला बेट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन पडतो. एक निर्धाव चेंडूची परत एकदा सांगता होते. ज्यावेळी 2 वाईट आले त्यानंतर मात्र निर्धाव येताना पाहायला होते. म्हणजे पूर्णपणे कमबॅक परत एकदा आणून ठेवते. अर्थातच मोनिश शेवटचे शतक हाताळण्यासाठी जरूर आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचे शतक म्हटलं तर खूप धावा मारण्याचा प्रयत्न करत असतात फलंदाज आणि ते धावा मात्र कुठेतरी येताना पाहायला भेटत नाही. गोलंदाज मोनिश सज्ज होते. परत एकदा राष्ट्रमोल विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. परत एकदा पंच आमच्याकडे वळतात येतीन भोईर आणि या ठिकाणी वाईटचा इशारा. वाईटचा इशारा परत एकदा वाईटचे अवंतर धाव मोनिशच्या गोलंदाजीवरती येताना पाहायला भेटते. धावफलकावरती नजर मारली तर 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4थं शतक प्रगती पथावरती असताना 44 धावा जरूर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 3 मोठे फटके येणार का बॅट मधून विराजच्या नक्कीच पाहायला भेटेल. आणि ते 3 चेंडूवरचा खेळ
जर मोठे फटके आले तर कुठेतरी धावफलक आहे ते उंच शिखरावरती जाऊन पोहोचू शकतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षण चेंडूवरती येणार, जेल बाद होणार. फटका जरूर सुंदर मारला होता परंतु जे फटक्याची बरोबर ताकद आहे ते पूर्णपणे लागले नाही चेंडूवरती आणि पूर्णपणे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि विकेटचे पतन होते. या ठिकाणी विराजला जावं लागतं चेंडूच्या आश्रयाने. त्याची जागी घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रणजित येतोय फलंदाजीसाठी. मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 विकेट घेताना आपण पाहतोय. गोलंदाज मोनी चांगले गोलंदाजी आतापर्यंत. गोलंदाज मोनीच्या माध्यमातून पाहतोय 3 चुरड अवंतर धावा दिल्या असतील परंतु त्यानंतर 2 विकेट देखील त्याच्या गोलंदाजीवरती पाहायला भेटतो. रणजित मात्र मैदानाच्या आतमध्ये कोटप्याचा चेंडू या ठिकाणी ढकलून दिला होता समोरच्या दिशेमध्ये. चेंडूवरती क्षेत्ररक्षण येणार, फेकी करणार तर तोवर घेणार मात्र एकच धाव. 1 धावेवरती परत एकदा समाधान मानावं लागतं रणजितला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रणजित आला ज्यावेळी तिने 1 धाव मात्र खातं खोललं जाते. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असताना मोठा फटका येणार का? स्ट्राईक वरती गणेश आहे. मैदानाच्या आतमध्ये मोनी सज्ज झालाय शेवटचं शतक हाताळण्यासाठी, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी या स्पर्धेचा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केला. 1 धावेवरती समाधान मिळालं. 1 धाब्यांची धावफलक पुढे सोसळल्या धावफलकावरती धावा लागला त्या म्हणजे 46 46 47 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी कुशल BS बॉयज देववा संघासाठी. पाहूया 47 धावांचं आव्हान कशा पद्धतीने या ठिकाणी पार काढणार, कशा पद्धतीने या ठिकाणी चेस करणार नक्कीच पाहायला भेटेल. तर वळूया आपण या मॅचचं धावतो समालोचन ऐकण्यासाठी. पांडुरंग खिलाडे बॅक टू समालोचक. आणि सन्माननीय संजय महादेव भोईर यांच्या माध्यमातून हेलिकॉप्टर षटकार जो लगावेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संजय महादेव भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल. जो खेळाडू हेलिकॉप्टर पद्धतीचा 6 लगावेल त्याला जरूर 500 रुपयाचं रोख बक्षीस सन्माननीय संजय महादेव भोईर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. चला एक चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. चेंडू असेल तुमच्याकडे 24 आणि विजयासाठी जवळजवळ 47 धावांची गरज आहे. 47 धावांचं लक्ष आहे. 47 धावांचं टार्गेट आहे. अर्थातच क्रिकेट जर आपण पाहिलं तर अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. आणि हल्ली दीपक हल्लीच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर क्रिकेटला ग्लॅमर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वच खेळाडू शिस्तीचं पालन करताना आपल्याला दिसतात. आणि अर्थातच पाहायचं कशा प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये रंगेल कारण 24 चेंडू आणि विजयासाठी जवळजवळ 47 धावांची गरज. तर 47 धावांची गरज आहे. चला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. कुशल क्रिकेट क्लब सासवड संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे आणि सलामीची जोडी देखील लगेचच मैदानामध्ये पाठवायचं. दिवस संघाला मी विनंती करतोय. अतिशय चांगलं आयोजन, अतिशय दर्जेदार असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. रिद्धी सिद्धी चषक 2021 च्या निमित्तानं एक चांगली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. अर्थातच दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही मातब्बर संघ, कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ विजयाची घोडदौड कायम ठेवेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर बॅट्समन पाठवा असं पंच आम्हाला कळवतात. चला लवकरात लवकर. BS बॉयज दिवा, चला लवकरात लवकर बॅट्समन पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच पाठवायची प्लीज, रिक्वेस्ट आहे. जास्त वेळ घेऊ नका, चला लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये. आयोजनाचा जर आपण विचार केला अतिशय चांगलं आयोजन, अतिशय दर्जेदार असं आयोजन रिद्धी सिद्धी चषकाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार आणि श्रीकांत हे मैदानामध्ये. अर्थातच दोन्ही खेळाडू अतिशय चांगले आहेत, दोन्ही खेळाडू अतिशय दर्जेदार आहेत. चांगला खेळ या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आम्हाला कित्येकदा पाहायला मिळालाय. परंतु पाहायचा आज कोणताच संघ इथे वर्चस्व प्रस्थापित करणार, कारण या मागचा सामना जर आपण पाहिला तर अतिशय दर्जेदार बॅटिंग केली होती कुशल मडवीने. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ गिरीश सारख्या गोलंदाजाला 32 धावा कुठून काढल्या
आणि 1 हँडेड सामना कुशल क्रिकेट क्लब सारसोळे संघाने जिंकला. परंतु या सामन्यामध्ये थोडीशी फलंदाजी मध्ये कमतरता पाहायला मिळाली. विराजने चांगले स्ट्रोक जरूर लगावले, चांगले फटके दीपकने जरूर लगावले, परंतु त्या फटक्यांच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 46 आणि टार्गेट आहे 47 धावांचं, लक्ष आहे 47 धावांचं. येणाऱ्या कालखंडामध्ये नक्कीच पाहायला मिळेल की कोणता संघ इथे वरचं ठरेल. श्रीकांत आणि ओमकार यांची जोडी. तर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. अर्थातच हर्षल मडवी एक चांगला गोलंदाज आहे. मुंबईमध्ये ओपन क्रिकेट देखील चांगल्या रीतीने या गोलंदाजाच्या माध्यमातून खेळलं जातं आणि अतिशय कमी वयामध्ये कुशल क्रिकेट क्लब संघामध्ये दाखल होऊन त्यानंतर चांगलं प्रदर्शन नेहमीच हर्षलने करून दाखवलंय. तोच हर्षल मैदानामध्ये पाहिजे कशा प्रकारची गोलंदाजी करेल. तर स्ट्राईकवर आहे एक धडधाकड फलंदाज अर्थातच श्रीकांत. मोठमोठे फटके लगवण्यामध्ये माहीर आहे खेळाडू. यष्ट्यांच्या मागे कुशलला आपण पाहतोय. अर्थातच स्लीपला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, दीपक धावतोय. इथे मात्र सुंदर झेल, सुरेख झेल, अप्रतिम झेल. पहिला हादरा, पहिला धक्का भोपळाईने फोडता फलंदाज ओमकार इथे बाद होतोय. ओमकारला इथे परतावं लागतंय. खरा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय ओमकारच्या माध्यमातून. फटका जरूर चांगला होता परंतु उंची जास्त, लांबी कमी आणि दीपकचं खास करून मी कौतुक करेन कारण शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली, चित्त्याची दाखवली, धाव घेतली आणि त्यानंतर सुंदर झेल टिपला. अप्रतिम. नवीन बॅट्समन मैदानामध्ये राकेश. अर्थातच 6 चेंडूमध्ये 6 षटकार या मैदानावर ज्या खेळाडूने प्रस्थापित केले. 6 चेंडूमध्ये 7 खेळाडू मैदानामध्ये राकेश. तर राकेश मैदानामध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याचा मान ज्या खेळाडूने पटकावला, अर्थातच चांगली बॅटिंग तोच खेळाडू मैदानामध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत 0 आणि 1 गडी इथे बाद झालाय. चला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानामध्ये राकेश, ज्या राकेशने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या मैदानावर केला मागच्या सामन्यामध्ये. यावेळी चांगला चेंडू, तितका चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. धाव कुठल्या प्रकारची मिळत नाहीये. कौतुक करावं लागेल हर्षलचं. मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा जरूर ठरला होता परंतु या सामन्यामध्ये स्वतःला सावरलंय आणि आतापर्यंत फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यश आलंय. यावेळेस आखूड पद्धतीचा चेंडू, शॉर्ट टर्म पुल इज सक्सेसफुल होतोय का? नक्कीच होणार नाहीये. विराज आहे तिथे. 2 बाउन्स चेंडू कलेक्ट करेल. चेंडूची फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. धावांचा श्री गणेश होतोय. धावफलकाचा दार इथे उघडला जात आहे. धावांचं अकाउंट इथे ओपन होत आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 47 धावांचं लक्ष, 47 धावांचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या दुहेरी धावा फलंदाज ओमीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दीपक साठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहा तुम्ही क्रिकेटचा दर्जा काय आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि संघासाठी 6 धावा वाचवल्या. अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये आम्ही जरूर नावाची नोंद करू कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि 6 धावा जवळजवळ संघासाठी वाचवल्या. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकच धाव इथे मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, नजाकत भरलेली गोलंदाजी. का मला मुंबईमध्ये एसपी सारख्या संघामध्ये गोलंदाजीसाठी बोलवतात त्याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये हर्षल दाखवतोय. अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. यावेळेस दर्जेदार फटका. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार राकेशच्या बॅटमधून. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक क्रमांक पहिला इथे पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती.
तर 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अप्रतिम गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. माझ्या समवेत साथी स्कोरर विकास अतिशय चांगली स्कोरिंग करून दाखवते. एका एका धावेचं विश्लेषण माझ्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि ते विश्लेषण मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास नक्कीच मदत होते. संघाची धावसंख्या बघितली तर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं आणि अर्थातच खास करून कौतुक करेल ते दीपकचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षकाचा दर्जा असतो तो क्षेत्ररक्षकाचा दर्जा मात्र दीपकने दाखवून दिलाय. चित्त्याची चपळाई दाखवली, चित्त्याची झेप दाखवली आणि त्यानंतर चेंडू अडवला आणि संघासाठी नक्कीच 5 धावा जवळजवळ वाचवल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि अर्थातच ज्यावेळेस चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असते, ज्यावेळेस चांगले चेंडू टाकले जातात त्यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ देखील मिळणं तितकंच गरजेचं असतं आणि ती क्षेत्ररक्षकाची साथ अचूकरित्या मिळाली हर्षलला. आणि त्याचमुळे ज्यावेळेस चांगली गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण त्या गोलंदाजीवर चांगलं होतं, त्यावेळेस गोलंदाजचा कॉन्फिडन्स नक्कीच बळावलेला आपल्याला पाहायला मिळतो. तेच पाहायला मिळालं. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विराज तांडेल गोलंदाजी मार्कवर. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज श्रीकांत. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय कार्पेटच्या सहारे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, चेंडूची फील्ड करेल, फेकेल, तत्पूर्वी एकच धाव इथे मिळते. या एका धावेनिशी धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावा पर्यंत धावफलकावरती लागलेला पाहायला मिळतात. आयोजनाचा जर आपण विचार केला, अतिशय चांगलं आयोजन, अतिशय दर्जेदार असं आयोजन रिद्धी सिद्धी क्रिकेट क्लब यांच्या वतीनं योगेश भोयर, नितीन भोयर आणि रिद्धी सिद्धी मित्र मंडळाच्या वतीनं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेकी तुम्ही पाहू शकता, अत्यंत सुरेख चेंडूची फेकी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थातच हर्षलच्या माध्यमातून. फेकी थोडीशी चुकली, तत्पूर्वी दुसरी धाव देखील घेण्यामध्ये नक्कीच यश मिळत आहे. प्लीज पंचांची उजत घालू नका, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. रिक्वेस्ट आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे हर्षल विराज, पंचांची उजत घालू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 वरती. 10 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची नोंद घ्या. रिक्वेस्ट आहे जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस आजच्या दिवसातल्या शिल्लक आहेत. एक चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. कुशल क्रिकेट क्लब सारसोळे वर्सेस BS बॉयज दिवा हे दोन संघ आमने सामने लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. अतिशय चांगलं आयोजन, अतिशय दर्जा आपल्याला पाहायला. संघाची धावसंख्या 10 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज होते पुणे ते विराज. यावेळेस चांगला फटका, कडक फटका, दर्जेदार फटका, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. षटकार ज्या राकेशने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते, तोच राकेश आता मात्र आपल्या कौशल्यपणाला लावतोय, कौशल्य दाखवतोय. अर्थातच मी देखील एक चांगला दर्जाचा फलंदाज आहे हे दाखवून देतोय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून चढवलेला हा षटकार धावसंख्येमध्ये वाढवते. संघाची धावसंख्या 16. 16 धावा धाव फलकावरती. टार्गेट आहे 47 धावांचं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू हवेमध्ये आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार आणि लागोपाठच्या 2 झेल मात्र माऊलीने टिपलेले आहेत सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22-22. अर्थातच हायवा कॉच होल्डर म्हणून माऊलीची ओळख आहे कोपरी गावामध्ये आणि 2 झेल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पकडलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, तिथे दीपक तैनात आहे आणि दीपकच्या हातून झेल सुटणं कठीण. 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरूर लगवले, परंतु जसा दीपकच्या इकडे चेंडू गेला स्वतःला सावरलं, सुंदर झेल टिपला आणि फलंदाजाला तंबूची दिशा दाखवली. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगवले, थोडासा महागडा जरूर ठरला, परंतु तिसऱ्या चेंडूवर राकेशला तंबूची दिशा दाखवण्यामध्ये देखील यश आलं. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 धावा धाव फलकावरती. अर्थातच 6 चेंडूमध्ये 18 धावांची स्फोटक खेळी साकारली राकेशने. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग करून दाखवली. 6 चेंडूमध्ये 7 षटकार लगवले. अर्थातच प्रत्येक फलंदाज आपलं काम चोख बजावताना आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच नवीन बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये राकेश बाद झाल्यानंतर यश पाटील पाहिजे कशा प्रकारचं प्रदर्शन करून दाखवले यश आपल्या संघासाठी.
एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. 47 धावांचं लक्ष, 47 धावांचं टार्गेट असताना संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 22 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज अजूनही. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, वेग जास्त होता, गती जास्त होती, हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आणि एक सिंगल धाव जरूर इथे मिळाली जाते. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज. जुगावचे एक चांगले आयोजक वैभव भोईर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय रिद्धी चषकाच्या निमित्तानं. त्याचबरोबर सन्मान्य सागरजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर सन्मान्य आनंदजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर आनंदजी भोईर, त्या सर्वच मान्यवरांचं आम्ही रिद्धी चषकाच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत करतोय. एक चांगली मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुशल क्रिकेट क्लब सारसोळे विरुद्ध BS बॉईज दिवा या 2 संघांच्या दरम्यान. संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर 47 धावांचं लक्ष आहे, 47 धावांचं टार्गेट आहे आणि ते चेस करत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 23 आणि विजयासाठी 12 चेंडू मध्ये अजूनही 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आहे गुफरान. पहिला चेंडू सोडून दिलाय, पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल, खराब मारा. मागच्या सामन्यामध्ये खराब गोलंदाजी गुफरानची पाहायला मिळाली होती. गुफरानच्या गोलंदाजीवर मोठमोठे फटके मागच्या सामन्यामध्ये जरूर लगावले होते, परंतु बायचे या सामन्यामध्ये कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी, कारण कमबॅक करणं खरंच खूप गरजेचं आहे. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा, चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये. एक धाव तरी ते जरूर मिळते. धावसंख्येमध्ये एका धावेनिशी वाढवते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा. आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सरस आम्ही स्वागत करतोय. अतिशय चांगलं आयोजन रिद्धी सिद्धी चषकाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. नितीन भोईर, योगेश भोईर आणि रिद्धी सिद्धी मित्र मंडळाच्या वतीनं हे आयोजन. यावेळेस चांगला फटका, दर्जेदार फटका. बॅटच्या मिडल मध्ये जसा चेंडू आला त्या चेंडूवर मोहर लागली होती षटकाराची. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. खराब गोलंदाजी आणि त्या खराब गोलंदाजीला दिलेलं हे चोख प्रत्युत्तर. 6 धावांसाठी कडक फटका षटकार. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. 31 धावा धावफलकावरती. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. कडक फटका, ब्रँडल स्ट्रोक, खडे खडे. जसा बॅटच्या मिडल मध्ये लागला त्यानंतर चेंडूला सीमारेषे बाहेर जाणंच होतं. अप्रतिम बॅटिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 10 धावा काढायच्या आहेत. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. खराब गोलंदाजी. यावेळी चांगला फटका, कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी 1 धाव जरूर इथे मिळते. 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. अप्रतिम बॅटिंग स्त्रिकांच्या माध्यमातून कडक फटके लगवले, षटकार चांगले लगवले. यावेळेस चांगला फटका, फक्त मनगटाचा वापर. इथे मात्र झेल सुटला, कारण झेल जरूर टिपला असता, परंतु थोडस क्षेत्ररक्षण खराब झालं आणि झेल सुटला आणि त्याचा मोबदला 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. संघाची धावसंख्या 40 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. इथे मात्र यष्टांचा वेध आणि फलंदाज बाद होतोय. फलंदाजाला इथे परतावं लागते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावरती. 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. नवीन बॅट्समन मैदानामध्ये रवी, नवीन बॅट्समन. काय तर गोलंदाजी मार्कवर आहे संदेश.
6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज असताना स्ट्राईकवर आहे श्रीकांत. नवीन बॅट्समन रवी नौसेकेंकडे. सामना जर बरोबरीत सुटला तर प्रथम विकेट पाहिल्या जातील आणि विकेट जर बरोबर असतील तर मात्र नाणेफेकीवर विजय घोषित केला जाईल याची नोंद घ्या. अर्थातच विकेट न गमावता 6 धावा जरी कडे बीएस बॉईज संघाने काढला तरी देखील संघ विजय होऊ शकतो. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. पहिला चेंडू फटका चांगला आहे. 1 बाउन्स आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या जात आहेत. पाच चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. पाच चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. यावेळेस चांगला फटका आणि पंचांचा इशारा तो एका धावेचा. एकच धाव इथे मिळेल. समीकरण बदलतं. 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. बिना विकेट गमावता 3 जरी काढल्या तरी देखील बीएस बॉईज दिवा संघ इथे विजय संपादन करू शकतो. आकाश स्मृती कोपरखेरणे अर्थातच गर्जना 11 कोपरखेरणे झाला टॉस साठी या. आणि इथे मात्र विजय संपादन करतोय अर्थातच बीएस बॉईज दिवस संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर पराभूत झालेल्या संघाचा आम्ही आभार मानतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब